धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक पतसंस्थेच्या आजच्या या गुणगौरव सोहळ्याला उपस्थित धुळे ग्रामीणचे आमदार, आमचे सन्मित्र रामदादा बदाने, संस्थापक अध्यक्ष पी नाना शिंदे साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझा अनेक लोकांची परिचय नाही आहे, आणि आमचे नरेंद्र भांबरे सर, शिंदखेडा तालुक्यातून त्यांचं संचालक आहेत, आणि विशेषतः गांगुर्डे सरांचे मी अभिनंदन करतो, त्यांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा देतो। आज दिवसभरातून आज इथे येण्याचा योग आला। मी आत्ताच साहेबांना विचारलं की 95 सालापासून आजपर्यंत साधारणतः 1500-1600 सभासद आपण जमा केले आहेत, एक व्यक्तीला जोडलेला आहे। पण साहेब, मला आता असं वाटतं की जसं जाधव साहेबांनी सांगितलं की तुम्ही सगळे 1/6ला आता सार्वजनिक बर्थडे असणारे लोक सगळे रिटायर झाले, परंतु मला असं वाटतं की आज तसे तुम्ही तांत्रिकदृष्ट्या रिटायर झाले, तर तुमची आत्तापर्यंतची जी केलेली सेवा आहे किंवा संस्थेला जे तुमचं योगदान अजून लागणार आहे, कारण की मी जे तरुणांना बघतोय तेवढा दम नाही आहे। मी खरंच सांगतो, आजच्या तारखेला जेवढे तरुण लोक माझ्या संस्थेत आहेत, मी पर्टिक्युलर नाव नाही घेणार, खूप मेहनत घ्यावी लागणार आहे त्यांच्यावर आम्हाला। इतकं उथळ आहे की मी जो माझ्या परिचयात जो शब्द वापरला होता की आर्थिक साक्षरता, जे त्यांना त्यांचं पर्सनल किती ते साक्षर आहेत, ते साक्षर असतील, भरपूर डिग्री घेतली असेल, परंतु आर्थिक साक्षरता अजिबात नाही। पगार येतो 5 तारखेला, 10 तारखे 15 तारखेनंतर यांचं सगळं ये रे मला दे, तू मला दे, नंतर मग परत ते उधाऱ्या करायच्या आणि त्या परत फेडत बसायच्या, ह्या लेवलला सध्या सुरू आहे। माझी नानासाहेबांना आणि सर्व संचालक मंडळाला विनंती की आता ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे संस्था अंतर्गत, बरेचसे लोक रिटायर झालेत, नवीन आलेले, त्यांच्याकरता तुम्ही आर्थिक साक्षरतेची कार्यशाळा घ्यावी। त्यांना हे सुद्धा माहिती नाही की पर ॲनमचा इंटरेस्ट काय आहे, पर मंथचा इंटरेस्ट। मी कोणाला कमी लेखत नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। आणि आता सगळ्या नानासाहेबांकडनं आणि जाधव सरांकडे जी माहिती घेतली, मला असं वाटतं की हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत देखील आपण विचार करावा। तुमच्या जे काही मासिक वर्गणी घेतायत तुम्ही, त्याच्यातच एक बल्क इन्शुरन्स जर तुम्ही घेतला, म्हणजे माझ्या संस्थेमध्ये साधारणतः 2-3 लोक असे दगावले, करोना काळात असतील, त्याच्या आधी असतील, तर लिटरली त्यांच्याकडे पैसे देखील नव्हते, आणि पैसे भरायला मग आपल्याला पैसे गोळा करावे लागले आणि पैसे द्यावे लागले, आणि उपचारादरम्यान दुःखद निधन झालं, तर घरी बाहेर त्याचा तो उपचार तर मिळालाही नाही, आणि परत मग घरच्या लोकांवरती बोजा आली, ती लायबिलिटी आली। माझी अशी तुम्हाला एक सूचना राहील की कुठेतरी वर्गणीमध्ये आपण जर ती कंपल्सरी केलं, शेवटी आरोग्य महत्त्वाचं आहे, त्यांनी कर्ज काढलं नाही काढलं, त्यांनी एफडी केली नाही केली, परंतु जर हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीत जर तुम्ही कंपल्शन जर केलं, तर माझ्या दृष्टीने एक चांगली येणाऱ्या काळात सूचना राहील। आणि आपल्या येणाऱ्या ज्या सगळ्या मुलं मुली आहेत, त्यांच्या देखील तुम्ही चांगल्या योजना राबवतात आहेत, कन्यादान योजना असेल किंवा अजून इतर कोणत्या योजना असतील त्या राबवतात आहेत, तर ह्या सगळ्या इन्स्ट्रुमेंट वापरण्याची त्यांना सुबुद्धी देण्याकरता तुम्ही लवकरच दोंडाच्याची जी शाखा सुरू केलेली आहे, तर सगळ्यात जास्त तर आपले सभासद असं मला भांबरे साहेबांनी सांगितलं, पण अजून मी ॲक्टिवेट करेन। आणि सेल्फ फायनान्स स्कूल जे आहे, इंग्रजी माध्यमाच्या शाळा की ज्यांचे आम्ही अप्रुव्हल घेतले, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे लोक, त्याचं काही अप्रुव्हल नसेल, पण आम्ही अप्रुव्हल घेतलेले काही लोक जे आहेत त्यांना देखील आपण सभासद करून घ्यावा, अशी माझी तुम्हाला नम्र विनंती राहील, सूचना राहील, कारण की त्यांच्या देखील काही आर्थिक अडचणी वेगळ्या आहेत, आणि अशा पद्धतीने आपलं कुटुंब हे वाढेल, आणि येणाऱ्या काळात आमच्याकडून संस्थेरूपी कोणती जी जी मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत, अशी मी आपल्याला ग्वाही देतो। मला बोलवलं आणि आमच्या सन्मान केला, त्याबद्दल मी आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो।